गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी अनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणं आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणं अत्यावश्यक आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाकडून कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आलाय। कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौक येथील हॉटेल वृंदावन वेज येथे कल्याण हॉटेल असोसिएशनच्या सर्व सदस्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच कल्याण विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते। या कार्यक्रमात हॉटेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम चीज संदर्भात, पनीर आणि चीज संदर्भातील नियम, त्याचे ग्राहकांना देताना पाळावयाच्या अटी तसेच त्यावरील कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की अनेक ठिकाणी चीज अॅनालॉग म्हणजेच कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलंय। अशी परिस्थितीत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी संबंधित पदार्थांबाबत स्पष्ट माहिती देणं बंधनकारक आहे। यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक अधिकारी प्रमद देशमुख यांनी कल्याण शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना स्पष्ट सूचना देत सांगितलं की अॅनालॉग पनीर किंवा चीज वापरत असल्यास त्याची योग्य नोंद करणं आणि ग्राहकांना पारदर्शक माहिती देणं अत्यावश्यक आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश हॉटेल व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि ग्राहकांना सुरक्षित आणि पारदर्शक अन्नसेवा मिळावी ही असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।